RT ॲडमिशन 2026-27 तर पालकांसाठी लॉटरीची तारीख साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा साईटवर येऊन संपूर्ण अपडेट बघू शकता। तर पालकांना 10 तारखेपर्यंत वेट करायचा आहे। तुम्हाला 10 तारखेला जी पालकांसाठी लॉटरी असेल ही 10 तारखेला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे आपल्याला परत आता 2 दिवस वेट करायचा आहे। म्हणजे आजची तारीख आहे 7, 8 आणि 9, तर 10 तारखेला यावर संपूर्ण माहिती उपलब्ध केली जाणार। तर बघू शकता साईटवर आल्यानंतर ॲडमिशन शेड्यूलचं एक ऑप्शन दिलेलं आहे, त्यामध्ये संपूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे। तर यामध्ये ॲप्लिकेशन राऊंड 1 करा, तर इथे रेग्युलर सिलेक्शन लिस्टला क्लिक करा। तर बघू शकता यामध्ये लॉटरी डेट देण्यात आलेली नाही आहे, कारण की लॉटरी ऑलरेडी लागलेली आहे। तर सिलेक्शन लिस्ट डेट म्हणजे जी लिस्ट असेल, ज्या विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ती कोणत्या तारखेला, तर 10/4/2026ला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला SMS येणार। ओके, आणि पालकवर्गांना पहिलेच सांगितलं होतं आपल्याला 8 किंवा 10 दिवस हे व्हेरिफिकेशनसाठी मिळणार आहे। तर 10/4/2026 ते 20/4/2026 या दरम्यान तुम्हाला तुमच्या पाल्याचा जे व्हेरिफिकेशन आहे, व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता। तर लक्षात असू द्या 10 तारखेला लॉटरी लागेल, म्हणजे आपल्याला SMS येणार किंवा आपण साईटवर सुद्धा चेक करू शकतो। क्लिअर? ते झाल्यानंतर तुम्हाला प्रवेशाला त्याच दिवशी तुम्ही जाऊ शकता असे RTने सांगितलेलं आहे। 10 तारखेपासूनच तुम्ही प्रवेशासाठी सुद्धा जाऊ शकता। जस्ट आपण एक व्हिडिओ दिलेला आहे ज्यामध्ये डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे। तर तुम्ही डॉक्युमेंट लिस्ट रेडी करा आणि तारीख आता जाहीर झालेली आहे। आपण गुरुवारपर्यंत सांगितलं होतं की 9 तारखेपर्यंत येऊ शकते, परंतु यामध्ये 1 दिवस एक्स्ट्रा RTने घेतला, तर काही हरकत नाही आहे। मेन आहे की आपल्याला तारीख उपलब्ध करून दिलेली आहे, कारण की डेली अपडेट चेक करत राहणे पालकांना हे खूप अवघड चाललेलं आहे। कारण की डेली व्हिडिओ टाकल्याबरोबर लगेच कोणता व्हिडिओ आहे, कोणती अपडेट आली का, अशा प्रकारे भरपूर पालक चिंता करत होते। तर आता त्यांना चिंता करण्याची गरज नाही आहे। फायनल अपडेट आलेली आहे। 10 तारखेला सकाळी आपल्याला अपडेट येऊन जाणार की लॉटरी कशी चेक करायची। क्लिअर? 10 तारखेला लॉटरी बघायची, आपल्या पाल्याचा नंबर लागला असला तर लगेच आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवलेले आहे। त्यानंतर अलॉटमेंट लेटर आणि एक हमीपत्र हे तुम्हाला आपल्याकडून देण्यात येणार। म्हणजे मी सांगणार तुम्हाला कसे डाउनलोड करायचे, हे घेऊन घ्यायचे आणि आपल्या जवळच्या व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन व्हेरिफिकेशन करून घ्या, त्यांच्याकडून कन्फर्मेशन लेटर घ्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश हा निश्चित झालेला आहे अशा प्रकारे आपण समजू शकतो। तर RT ॲडमिशनमध्ये आता ही सुद्धा एक आनंदाची बातमी होती संपूर्ण पालकवर्गांना, कारण आता खरोखर प्रतीक्षा संपलेली आहे। आतापर्यंत प्रतीक्षाच होती आपल्या संपूर्ण पालकवर्गांना, कारण की तारीख माहीत नव्हती त्यामुळे। तर आता 10 तारखेला लिस्ट आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अपडेट देण्यात येणार। तुम्हाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।